वारीच्या वाटेवर वारकऱ्यांचं संध्याकाळच्या दरम्यान पंक्तीतलं जेवण नेमकं कसं असतं हे प्रत्येकाला विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे. कारण की यावर्षी आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. जे दिंडी चालक आहेत त्यांच्यासमोर देखील वारकऱ्यांना कशा पद्धतीमध्ये सगळा प्रसाद त्यांना जेवणाच्या पंक्ती द्यायच्या हा देखील प्रश्न प्रत्येकासमोर उपस्थित राहताना पाहायला मिळतोय. बरेच काही वारकरी जे आहेत ते पुण्यामध्ये देखील थांबलेत आणि काही वारकरी प्रस्थानादरम्यान आळंदी परिसरामध्ये आहेत. दिंडी क्रमांक 5चे जे उकळीकर महाराज आहेत ते माझ्यासोबत आहेत. महाराज, पूर परिस्थिती आहे तरी पंक्ती जी आहे ते रात्रीच्या दरम्यान व्यवस्थितरित्या पार पडल्यात. नेमकी कशी तयारी असते बरं? आपल्या यावर्षी आळंदीमध्ये अजैविकता म्हणजे महापूर आला इंद्रायणीला आणि महापूर आल्यामुळं बरेच वारकऱ्यांना आळंदीमध्ये येण्याची व्यवस्था करता आली नाही. परंतु आम्ही पूर्ण सामान गावाकडून परळी येथून भरलेलं आहे आणि ते सामान घेऊन 2 गाड्या घेऊन आम्ही या ठिकाणी बालासाहेब कुराडे आज त्यांचे पुतणे नगराध्यक्ष आहेत त्यांच्या जागेमध्ये आज आम्ही आज स्वयंपाक केलेला आहे. जिरेवाडीची भाविक मंडळी आहेत, शेंडग्याची भाविक मंडळी आहेत. या सर्वांनी या ठिकाणी भरपूर अन्नदान जेवढे असतील आपल्या दिंडीतलेच नाही तर दिंडीच्या बाहेरचे सुद्धा भाविक माऊली करता आलेले आहेत. त्यांच्याकरता अन्नदान या ठिकाणी भरपूर चालू आहे. आम्ही रात्रीचे 11-12 वाजेपर्यंत सुद्धा वारकऱ्यांना जेवण देत असतो. खरं तर 2 जणांमध्ये म्हणजे आजच्या दिवसाची पंगत आहे का फक्त एकच जण? नाही, आज कसं असतंय, या ठिकाणी जे आलेले भाविक आहेत सकाळी नाश्ता झाला. आमचे नरेशराव मेडिकल दुकान आहे त्यांचं परळी वैजनाथ येथे. सकाळी चहा आणि नाश्ता पोहे झालेले आहेत. दुपारी आमचा ज्ञानोबा माऊली भीमरावजी कांदे यांची दुपारी पंगत झाली आणि आता या ठिकाणी भागवतराव वैकुंठवासी तुकारामजी सरपंच मुंडे जिरेवाडीकर यांचे आणि भागवतराव यांची पंगत म्हणजे भरपूर अन्नदान. प्रत्येकजण या ठिकाणी काही ना काही घेऊन वारकऱ्याला खाऊ घालायला गुलाबजामुन घेऊन आले परळी करून आणि वारकऱ्यांना वाढले. या ठिकाणी काय प्रतिक्रिया या म्हणजे एक भक्तिमय वातावरण जे आहे ते पूर परिस्थिती असताना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते? खूप आनंद वाटतोय. एवढी पूर परिस्थिती असून पण असं एकदम आनंद म्हणजे मावना एवढा आनंद झाला आम्हाला. खरं तर जे इंद्रायणीचा मेन पूल आहे त्या ठिकाणाहून वारकऱ्यांना देखील अलीकडे येऊ दिलं जात नाही. मात्र इथपर्यंत लागणारं जे अन्नदान शिजवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे इथपर्यंत तुम्ही आणलं कसं? ज्ञानोबा यांची कृपा. परळीमध्ये सर्व असणाऱ्या आमच्या अन्नदात्यांनी पूर्ण सामान गाडीमध्ये भरलं आणि ती ट्रक पंढरपूरला आली. पंढरपूरमध्ये आम्ही विश्रांती घेणार. इंद्रायणीला पूर आला म्हणून कळालं, प्रवेश बंद. परंतु आमच्या मंडळीनं आमच्या पत्नीनं सांगितलं की उठा आणि तुम्ही आळंदीला निघून जा. लगेच आम्ही गाड्या भरल्या आणि आळंदीला आलो आणि आळंदीमध्ये सकाळी आम्हाला योगायोग माऊलीच्या कृपेनं कोणी अडवलं नाही. दोन्ही गाड्या बालासाहेब कुराडे यांच्या निवासस्थानी या ठिकाणी उभा केल्या आणि भरपूर अन्नदान या ठिकाणी चालू झालेलं आहे. बाकी वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी केली? पाण्याच्या पिण्याची व्यवस्था आमच्या भागातील जे पाणी आहे टँकर पाण्याचे आम्ही सोबत 2 टँकर आणलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्ण आमच्या अन्नदात्यांनी बिसलेरी पाणी बाटल्या सर्व भाविकांना पिण्यासाठी वापरलेल्या आहेत. धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. मात्र प्रत्येक वारकरी जे आहे ते या दिंडी सोहळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रस्थानादरम्यान माऊलींच्या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का उद्या या वारीच्या वाटेवर आणखीन काही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज बडिया, आळंदी.